मुलाखतीला मार्गदर्शन करत असताना एका लेक्चरमध्ये मला एका मुलीने प्रश्न विचारला होता की तिला इंटरव्ह्यूला असं विचारलं होतं की गृहिणी म्हणून आम्ही तुम्हाला का सिलेक्ट करावं, जर तुमच्या कम्पॅरेटिव्हली चांगले ऍडमिनिस्ट्रेटर आम्हाला आहेत, टेक्नोसॅव्ही ग्रॅज्युएट्स आहेत, विविध क्षेत्रात काम केलेले कॉर्पोरेट ऑफिसर्स आहेत, त्यांना आम्ही घेऊ शकतो, तुमचा फायदा काय होणार प्रशासनाला. तर मला असं वाटतं की तुम्ही उत्तर देताना गृहिणीला तुम्ही रिव्हिजिट केलं पाहिजे. आय रिपीट मायसेल्फ, रिव्हिजिट करा. तुम्ही जे विषय शिकलेला आहात, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, मॅनेजमेंट, हे सगळे, फिजिक्स, केमिस्ट्री असेल, हे सगळे विषय ती गृहिणी रोज जगत आलेली असते. अर्थशास्त्र म्हणा तर महिन्याच्या 10-12 हजारामध्ये ती घर चालवत असते. ज्युडिशियस यूज ऑफ रिसोर्सेस मध्ये 70 रुपये लिटरच्या दुधापासून ती तूप, दही, दूध, लोणी तयार करत असते, ज्याच्यामध्ये मॅग्निफिकेशन प्रोडक्ट्स होत असतं. तिसरी गोष्ट, ती ह्या सगळं सांभाळताना इंटरनॅशनल रिलेशन्स, आपण जसं म्हणतो की कॉर्डियल रिलेशन्स हँडल करणं, तसं ती सासर, माहेर, शेजार पाजार हँडल करून घरातलं वातावरण छान ठेवायचा प्रयत्न करत असते. दुसरं की घरातली फक्त ग्रोथ नाही तर एक शाश्वत विकासाकडे, फ्युचरिस्टिक अप्रोच तिच्याकडे आलेला असतो, मल्टीटास्किंग आलेलं असतं. मार्गारेट थेचर म्हणतात की 3 E जे असतात, इफिशियन्सी, इकॉनॉमी आणि इफेक्टिव्हनेस, ह्या सगळ्या गोष्टी ती जगत असते. सो डेफिनेटली ती एक ना चांगला CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असते, त्या घराचे मॅनेजिंग डायरेक्टर असते. त्यामुळे खऱ्या अर्थानं एक गृहिणी, एक होममेकर खूप छान ऍडमिनिस्ट्रेटर होऊ शकते.